हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत याकनी चिकन बिर्याणी कढईमध्ये करणार आहे। नेहमी आपण म्हणजे सर्वजण कुकरमध्येच करतात, तर आज आपण कढईमध्ये करणार आहे। आपला गरम मसाला टाकलेला आहे, याच्यात 3 मस्त कांदे बारीक चिरून टाकलेले आहे उभे। गरम मसाल्यामध्ये आपलं शाही जिरं होतं, दालचिनी होती, चक्री फूल होतं, 4-5 लवंगा होत्या, मिरी होती। आता हे छान आपण सोनेरी कलर येऊपर्यंत कांदा मस्त तेलामध्ये तळून घेऊया। तर याकनी चिकन बिर्याणी म्हणजे कुकरमध्ये शक्यतो बनवतात, पण मी कढईमध्ये बघून बघितली तर छान होते आणि छान लागते, त्याची टेस्ट पण छान होते। आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे भात आपला जे तांदूळ असतात ना ते छान फुलतात। आता हे 2 टोमॅटो मोठे साईजचे लांब चिरून घेतले, चवीनुसार मीठ टाकलेले आहे, मीठ आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतात। आणि आलं लसूणची पेस्ट आहे, 1 मोठा चम्मच घेतलेला आहे। आलं लसूणची पेस्ट चिकन बिर्याणीमध्ये छान, जेवढी जास्त थोडीशी असली तर छान लागते। आणि हे आपलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटून घेतलेले आहे जाडसर। आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे। तुम्हाला जर लाल मिरची पावडर स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता। मी टाकते कारण की त्याचा रंग छान भातांना छान येतो, तांदूळला। आता हे छान एकजीव मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं। टोमॅटो पण आता आपण मीठ टाकलेले, टोमॅटो आणि कांदा मस्त असा गळून जातो मसाल्यामध्ये। आणि या पद्धतीने तुम्ही याकनी बिर्याणी करून बघा। चिकन याकनी बिर्याणी एकदम सुपर होते, छान होते आणि टेस्टी लागते, चवीला पण छान लागते। आता बघा आपला मसाला मस्त एकजीव झालेला आहे आणि छान शिजलेला आहे। टोमॅटो पण मस्त गळालेले आहे, कांदा पण छान शिजलेला आहे। आता याच्यात मी 1 मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याचे 2 भाग केलेले। याकनी चिकन बिर्याणीमध्ये म्हटलं तर बटाटा येतोच। आणि अर्धा किलो आपण मोठे मोठे पीस चिकनचे घेतलेले आणि पावभर दही टाकलेली। याकनी बिर्याणीमध्ये जेवढी दही जास्त असेल तेवढं त्या बिर्याणीला स्वाद येतो आणि मस्त स्वादिष्ट होते, चविष्ट होते। आता हे छान आपल्याला दही आणि चिकन आणि बटाटा आपल्याला हे सर्व मस्त मिश्रण करून घ्यायचे 2-3 मिनटं। या दहीमध्येच आपल्याला चिकन शिजवायचं आहे, नंतर पाणी टाकायचं आहे। मी याच्यात 2 ग्लास पाणी टाकलेले आहे। आणि आपला हा चिकन बिर्याणी मसाला आहे, तुम्ही घरी बनवलेला असेल तोही टाकू शकता किंवा दुकानातून घेतलेला तोही टाकू शकतात, पण चिकन बिर्याणी मसाला पाहिजेच। आता छान आपलं चिकन पण बघा शिजत आलेलं आहे, त्यात बटाटे 2 टाकलेले आहे। आणि हे अर्धा किलो आपलं बासमती राईस आहे, अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो बासमती राईसची बिर्याणी आहे ही आपली याकनी चिकन बिर्याणी। आता छान कढईमध्ये मस्त एकत्र करून घ्यायचं आपल्याला चिकनचं सार आणि आपलं बासमती राईस। आता याच्यात 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण की बासमती राईस आपला जवळपास 15 ते 20 मिनटं मी पाण्यामध्ये ठेवलेला होता, तो छान फुललेला आहे। आता 5-6 मिनटंच लागेल त्या भाताला शिजायला। आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ। बघा तयार झाली आपली याकनी चिकन बिर्याणी। तुम्ही कुकरमध्ये करतात, बरोबर आहे, कुकरमध्ये तुम्ही खाऊन बघितली असेल, एकदा तुम्ही कढईमध्येही करून बघा, खूप छान लागते। आता हे आपण आहे ना थोडंसं वरचा भात आपल्याला थोडं खाली करायचं आहे, थोडंसं वर खाली करून घेऊया छान, म्हणजे आपलं भात तांदूळ शिजलेलेच आहे, आलू पण चिकन पण शिजलेलं आहे। आपली याकनी चिकन बिर्याणी पूर्ण तयार झालेली आहे। फक्त 1 मिनटासाठी मी वर खाली करून घेते आणि झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मी गॅस बंद केलेला आहे, पण ते वाफेने परत झाकण ठेवलं की वाफेने मस्त ते भात फुलतात आणि आपली तयार झालेली आहे। याच्यासोबत आपण कांदा, टोमॅटो, काकडी असं कापून सलाद पण घेऊ शकता किंवा ते दह्यामध्ये मिक्स करून सलाद पण घेऊ शकता। बघा एकदम एक भाताचा शीत मस्त मोकळा झालेला आहे, आलू पण एकदम मस्त शिजलेला आहे,
चिकन पण आणि हे आपलं रायता केलेला आहे मी. कांदा, काकडी आणि टोमॅटो, कोशिंबीर आणि दही आणि प्लस कांदाही घेतलेला आहे मी कापून, मला आवडतो कांदा. तर आता चला या लवकर जेवायला तुम्ही पण, आणि घरी नक्की ट्राय करून बघा आणि सांगा मला कशी होते. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत जा. आवडत असेल तर कमेंट्स करायला विसरू नका. मला कमेंट्स करून सांगत जा माझे म्हणजे रेसिपी तुम्हाला कशा आवडतात, कसे नाही, किंवा काही दुसरं रेसिपी माझ्याकडून तुम्हाला बघायची असेल, शिकायची असेल तर तुम्ही तेही सांगू शकतात. तर प्लीज सबस्क्राईब करत जा चॅनलला. तर या मंडळी सर्व जेवायला, मी आता जेवणाला बसलेली आहे. मस्त गरमागरम याकनी चिकन बिर्याणी. आपण जेवूया.